देशामधल्या सर्व इंजिनियर्सच्या आणि कामगारांच्या ज्या संघटना आहेत 27 लाख कामगार कर्मचारी इंजिनियर्स अभियंते यांच्या वतीने ही प्रेस कॉन्फरन्स देशाच्या ऊर्जा खात्याने म्हणजे केंद्र सरकारच्या ऊर्जा खात्याने जे एक नवीन बिल वीज सुधारणा कायदा 2025 हा जो प्रसारित केलेला आहे 9 ऑक्टोबरला त्या कायद्याच्या विरोधामध्ये कारण त्या कायद्याचा उद्देश या सर्व देशामधल्या ऊर्जा उद्योगाचं खासगीकरण करण्याचा हा उद्देश आहे आणि ते खासगीकरण आपल्या देशामधल्या 85-90% सर्वसाधारण जनतेकरता कंझ्युमर्स करता लोकांकरता दुर्बल घटकांकरता शेतकऱ्यांकरता हे खासगीकरण अत्यंत धोकादायक आहे। त्याचे परिणाम आर्थिक रूपानं फार मोठे परिणाम आहेत। याकरता ही नॅशनल कोऑर्डिनेशन कमिटीनं आम्ही निर्णय घेतलेला आहे की या बिलाच्या विरुद्ध हा कायदा पार्लमेंटमध्ये पास होऊ नये म्हणून याच्या विरुद्ध संपूर्ण देशामधले वीज ग्राहकांच्या संस्था कर्मचाऱ्यांच्या इंजिनियरच्या संस्था केंद्रीय कामगार संघटना शेतकऱ्यांच्या संघटना कारण एकट्या वीज कामगाराच्या आंदोलनानं हा काही कायदा बदलणार नाही थांबू शकणार नाही। जोपर्यंत सर्व कंझ्युमर्स सर्व देशामधले वीज ग्राहक शेतकरी आणि बाकीच्या संघटना जोपर्यंत उभ्या राहणार नाही तोपर्यंत हा कायदा वापस होऊ शकणार नाही आणि म्हणून जो कायदा लोकांच्या जनतेच्या विरुद्ध आहे देशाच्या विरुद्ध आहे सरकारच्या स्टेटच्या विकासाच्या विरुद्ध आहे त्याच्या विरुद्ध आम्ही हे आंदोलन सर मोठ्या प्रमाणात विद्युत चोरी होते त्याच्यामुळे प्रशासनाने कुठेतरी त्याचं जे आहे कंत्राटीकरण करण्याचा प्रयत्न केले असं विषय आहे का? नाही कंत्राटीकरणानं वीज चोरी थांबेल हा चुकीचा समज आहे। वीज चोरीच्या संदर्भामध्ये सरकारनं महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये महाराष्ट्रामध्ये सेक्शन 135 आणि 136 प्रमाणे वीज चोरीच्या विरुद्ध ऑलरेडी आपण ऍक्शन घेऊ शकतो आणि दंडापासून कारावासापर्यंतच्या शिक्षा। पण काही लोकांना प्रचंड वीज बिल येतं त्याचं काय? वीज बिल जे आहे मुंबईला येणारं वीज बिल जे आहे ते साधारणतः अदानी आणि टाटा हे खासगी कंपन्यांच्या माध्यमाने आहे आणि त्याच्या विरुद्ध नाही जे त्यांचं घरचं बिल म्हणते सर्वसामान्य लोक काही जे लोक आहेत त्यांच्या घरात जर एसी वॉशिंग मशीन वगैरे नाही तरी पण त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये सर्वसामान्यांना वीज बिल भरावं लागतं मग त्याचं काय? साधारणतः सर्व कंझ्युमरच्या ज्या तक्रारी महाराष्ट्रामध्ये मुंबईच्या प्रदेशामध्ये आहेत त्या प्रदेशामधल्या तक्रारी या खासगी कंपनीचे जे मीटर्स लागलेले आहेत ते मीटर्स जास्त गतिमान असल्यामुळं अनेक ठिकाणी 7% ते 10% पर्यंत विजेचे बिल लोकांना जास्त येत आहे। त्यावेळेस लोक त्या कंझ्युमर्सनी त्याचा आवाज उठवला पाहिजे कंझ्युमर्सनी तक्रार करायला पाहिजे। उदाहरणार्थ आता नवीन जे प्रोजेक्ट होत आहे त्या प्रोजेक्टमध्ये सुद्धा अनेकांच्या बिलामध्ये वृद्धी झालेली आहे आणि त्या वृद्धीच्या विरुद्ध जोपर्यंत ग्राहक उठणार नाही जोपर्यंत आम जनता उठणार नाही तोपर्यंत थांबणार नाही। अदानीच्या विरुद्ध त्या खासगी कंपनीच्या विरुद्ध आपलं आंदोलन त्या लोकांनी केलं पाहिजे तक्रारी केल्या पाहिजे तेव्हा कुठं ते साध्य होईल। त्याच्याकरता काही युनियन त्याच्याकरता जबाबदार नाही आहे। ह्या कंपन्यांचं नफा कमावण्याचं जे उद्दिष्ट आहे ते वाढल्यामुळे या तक्रारी वाढायला लागलेल्या आहेत। सर एकूण वीज ग्राहकांची संख्या काय आहे? महाराष्ट्रामध्ये एकंदर 3,17,00,000 वीज ग्राहक आहेत। 3,17,762 वीज ग्राहक आहेत। त्याच्यापैकी 2,25,00,700 लोकांकडे प्रीपेड मीटर लावण्याचा प्रयत्न चालू आहे। प्रीपेड मीटरचा उद्देशच असा आहे की पहिले ऍडव्हान्समध्ये पैसे घ्या म्हणजे तुम्ही किती वीज कंझ्युम करणार आहे हे न पाहता ऍडव्हान्समध्ये पैसे घ्या आणि ऍडव्हान्सचे पैसे संपले की ताबडतोब त्यांच्या सेंटरमधून ताबडतोब वीज बंद केल्या जाते। असे अनेक प्रकार मुंबईमध्ये तुम्ही बघताय। महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीकडे किती ग्राहक आहेत? अदानीकडे किती ग्राहक आहेत? टाटाकडे किती ग्राहक आहेत? अदानीकडे किती ग्राहक आहेत मी सांगू शकणार नाही पण महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामध्ये वितरण कंपनीमध्ये 3,17,00,000 वीज ग्राहक आहेत। त्याच्यापैकी 2,25,00,000 वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर लावण्याचं त्यांचं लक्ष आहे। लोकांचा विरोध आहे त्याला। सर आपल्या आंदोलनामध्ये ग्राहकांचे प्रतिनिधी आज नाहीत उपस्थित। ग्राहकांचे ग्राहकांचे प्रतिनिधी आहे ना तुमचा प्रयास आहे बाकीच्या संस्था आहेत ह्या आमच्या सोबत आहेत आणि बाकीच्यांना आम्ही संमिलित करण्याकरता ग्राहक पंचायत वगैरे आहेत यांना आम्ही विनंती करत आहोत की त्यांनी याच्यामध्ये सामील व्हायला पाहिजे कारण हा आमचा एकट्याचा लढा नाही आहे। एकट्याच्या लढ्यानं आम्ही परतू शकणार नाहीये जोपर्यंत आम जनता आणि कंझ्युमर आमच्या सोबत येणार नाहीत आणि सर्व सेक्शन ज्यांच्यावर त्याचा परिणाम होणार आहे सेक्शन जुळणार नाहीत तोपर्यंत आपण त्याला वापस करू शकणार नाही। हा आमच्याकडून सरकारने जर तुमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर तुमच्या आंदोलनाची पुढची दिशा काय असेल?
आमच्या अध्यक्षाने सांगितल्याप्रमाणे, पॉवर इंजिनियरच्या अध्यक्षाने सांगितल्याप्रमाणे 30 तारखेला संपूर्ण देशामधले 30 जानेवारीला संपूर्ण देशामधले इंजिनियर्स आणि कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी, आउटसोर्सिंगचे कर्मचारी ह्या बिलाच्या विरुद्ध जंतर मंतरच्या समोर आणि पार्लमेंटच्या समोर निदर्शनं कुठल्या कुठल्या संघटना याच्यात सहभागी होऊ शकतात? यामध्ये देशामधल्या सर्व जितक्या संघटना इंजिनियर्सच्या आहेत, देशामधल्या सर्व संघटना ज्या अभियंत्यांच्या आहेत, त्याच्या देशामधल्या सर्व संघटना म्हणजे लेफ्टच्या असो की इंटेकची असो की बीएमएसची असो, या सर्व संघटना त्याच्यामध्ये सामील होतील आणि त्यांची फार मोठी संख्या आहे. ज्यात सांगितलं गेलं की 27 मिलियन कामगार कर्मचारी आहेत, याच्यामधले लाखोच्या रुपयाने कर्मचारी त्या आंदोलनामध्ये सर, सामील होतील. ज्याप्रमाणे आपण असं म्हणताय की जे पण मीटर आहे ते प्रीपेड लावण्याचा प्रयत्न प्रशासनाचा आहे, मग आपल्या ज्या सरकारी सुविधा आहेत त्या डेव्हलप करण्याचा आपण प्रयत्न करणार आहात का, जेणेकरून जे प्रशासनाला आपल्याला असं सांगता येईल की प्रीपेड मीटर नको, असं जे कस्टमर आहेत त्यांना असं पटवून देण्याचा आपण प्रयत्न का नाही करत? बिलकुल तुमच्याशी सहमत आहे मी. आम्ही तोच प्रयत्न करतो आहोत की होऊ नये आणि डिजिटल जे मीटर्स जे आपले चांगल्या पद्धतीने काम करतायत ते कंटिन्यू करायला पाहिजे. आणि ही सिस्टीम पण कधी कधी विद्युत पुरवठा बऱ्याच ठिकाणी खंडित होतो. आता मी ज्या ठिकाणी राहते ते नॅशनल पार्क आहे, तिथं बऱ्याचदा विद्युत पुरवठा खंडित होतो. काय आहे, ज्या ठिकाणी खासगीकरण आहे त्या ठिकाणी ह्युमन टच जो आहे, विजेला ह्युमन टच पाहिजे. तुम्हाला लाईन दुरुस्त करायची असली तर मनुष्य पाहिजे, लाईनमॅन पाहिजे, तंत्रज्ञ पाहिजे. ते सर्व त्या रोजगार ते देणार नाही ना, नोकऱ्या देणार नाहीत, माणसं कमी राहणार आहे, तर तुमचा फॉल्ट अटेंड कसे करतील लवकर. म्हणून तो त्याच्यामधला काय म्हणतात त्याला दुर्गुण आहे. तो दुर्गुण दूर करण्याकरता तशा तक्रारी आपल्या माध्यमाने व्हायला पाहिजे. होई सर, तुमच्यासोबत किती संघटना या आंदोलनात सहभागी आहेत? या सर्व संघटना आहेत की या आंदोलनामध्ये आता हे देशपातळीवरचं आंदोलन आहे आणि या देशपातळी